जिल्ह्यातील विविध गावांमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य सराईत चोरट्यांच्या विरोधात मोहीम उघडून त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। या प्रकरणी 8 चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 19 गुन्हे उघडकीस आले असून 35,25,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून सदरची कारवाई केली। यापुढे घरफोडी चोरी या गुन्ह्यात संशयितांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिजवान रफीक पठाण, अल्ताफ रियाज नदाफ, प्रदीप चंद्रया प्रभू, गोपी उर्फ टावटाव तिरशा काळे, लेंग्या उर्फ तायल तिरशा काळे, सागर चंदू साळुंखे, रोहन राजेंद्र चव्हाण आणि लोकेश रावसाहेब सुतार यांचा समावेश आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आष्टा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत गोपी काळे आणि लेंग्या काळे यांना अटक केली। त्यांच्याकडून 71,700 रुपयांचे सोन्याचे दागिने, 50,000ची दुचाकी आणि 10,000चा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला। त्यांच्याकडील दुचाकी कराड येथील चोरीची असल्याची कबुली दिली। दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी, जबरी चोरी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणात मुखिया उर्फ विशाल भीमऱ्या पवार, तोया पितांबर कांबळे आणि करण उर्फ करंजा रज्जा शिंदे हे तिघेजण पसार आहेत। जत पोलीस ठाण्यातील सुतगिरणी चौकात सोने विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून सागर साळुंखे यास अटक केली। यामध्ये किसन उर्फ कल्लया चव्हाण, दिगंबर चव्हाण आणि रमेश चव्हाण हे तिघे पसार आहेत। चौघांनी जत आणि कवटेमंकाळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून 6,27,000चे सोन्याचे दागिने आणि 96,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत केले। तासगाव ते कुमटे फाटा रस्त्यावरच गस्त घालत असताना रोहन चव्हाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून विक्रीसाठी आणलेले 6,20,000चे सोन्याचे दागिने, 10,500 रुपयांचे चांदीचे महादेव लिंगोप्पा आणि 1,20,000ची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी त्याचा साथीदार दुर्योधन कांतीलाल चोरमले हा पसार आहे। तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत धामणी रस्त्यावरील इरसेड भवन परिसरातून अन्य राज्यात गुन्हे करणाऱ्या लोकेश सुतार यास अटक केली। त्याच्याकडून 8,77,500 रुपयांचे दागिने आणि 58,900 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। मागील काही दिवसांमध्ये जी प्रॉपर्टी ऑफेन्सेस दाखल होती, मालाविषयक गुन्हे दाखल आहेत, ते आता उघडकीस आलेली आहेत। यामध्ये 5 चेन स्नॅचिंग, 7 घरफोड्या, 2 वाहन चोरी, 2 जबरी चोरी आणि 26 मोबाईल ही पोलीस विभागानं हस्तगत केलीत। यामध्ये एकूण 9 आरोपी आणि साधारणतः 35,17,400 रुपये इतका किमतीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेला आहे। ही सर्व गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत। मागील काही दिवसांमध्ये ही दाखल झाली होती। आमच्यासमोर ते आव्हान होतं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी ही चांगली भरीव कामगिरी केली आहे। यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त आपल्याकडे ही गुन्हे दाखल होत आहेत ते उघडकीस येतील आणि संपूर्ण 100% मुद्देमाल या गुन्ह्यांमधला आम्हाला हस्तगत करता येईल। तसंच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही आपण सातत्यानं कोमिंग ऑपरेशन करतो आहे। आरोपींचा जे रेकॉर्डवरचे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांचे आदानप्रदान आपण करतो आहे, जेणेकरून यांच्यावर आमचं लक्ष राहील। आणि सर्व नागरिकांना मी आश्वस्त करतो, पोलीस विभाग काम करत आहे। आपणही काही जागरूक नागरिक म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ आपण जास्त दिवस घर बंद करून बाहेर जाणार असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन आणि आपले जे शेजारी आहेत त्यांच्याकडं पण असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या भागामध्ये आम्ही रात्रीच्या वेळेला गस्त असेल किंवा इतर वेळेला ही पोलीस गस्त चांगल्या पद्धतीने ठेवू। त्या भागामध्येही आपलं फिक्स पॉईंट आम्हाला नेमणं सोपं जाईल। स्थानिक ग्रामरक्षक दल आहे, तंटामुक्त समिती आहे आणि पोलीस पाटील संघटना आहेत। यांच्या मदतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष ठेवून आहोत आणि अशा प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा काही दाखल झाले असतील तर त्याला आपण तात्काळ उघडकीस आणण्याचे प्रयत्न करतोय। धन्यवाद।